नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. या व्हिडिओमध्ये आपण 8 ते 9 वर्षाच्या मुलीची नऊवारी साडी शिकणार आहोत. या व्हिडिओच्या मदतीने तुम्ही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत कुणाच्याही मापाची नऊवारी साडी शिवू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. माझ्याकडे ही अशा प्रकारची 5.5 मीटरची साडी आहे. याचीच आपण आता शाही मस्तानी साडी जी आहे ती शिवणार आहोत. अस्तर जे आहे ते मी इथं अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेलं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पूर्ण पायापर्यंतचं अस्तर जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. पहिलं जे माप आपल्याला टाकायचं आहे ते सीट घेर जे आहे त्याचा तिसरा भाग अधिक त्याच्यामध्ये 2 इंच ऍड करायचा आहे. कारण तुम्ही जर फक्त तिसरा भाग टाकून इथं मेजरमेंट टाकलं तर कधी कधी ते सीट एरियाला टाईट होतं. त्याच्यामुळे नेहमी आपण हे जे मेजरमेंट आहे ते सीट घेराचा तिसरा भाग अधिक 2 इंच एवढं टाकणार आहोत. अशा प्रकारे सरळ लाईन मारून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला सीट घेराचा जो तिसरा भाग आहे तेच मेजरमेंट इथं टाकायचं आहे. त्याच्यामध्ये काहीही ऍड करायचं नाहीये. सरळ तिसरा भाग जो येईल ते मेजरमेंट आपल्याला तिथं टाकायचं आहे. त्यानंतर 2 इंच आपल्याला मागे घ्यायचं आहे. 2 इंच मागे घेतल्यानंतर हे जे मेजरमेंट आहे ते आपलं कंबरचं तयार झालं आहे. कोणाच्याही मापाची साडी शिवताना आपल्याला सेम याच पद्धतीने सगळी जी मापं आहेत ती टाकायची आहेत. इथे अशा प्रकारे क्रॉस रेष मारून सीट एरियाचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. पूर्ण उंचीसाठी आता आपल्याला वरती आपण सेपरेट बेल्ट अटॅच करतो. त्याच्यामुळे पूर्ण उंची जी आहे त्याच्यामधून बेल्टचं जे माप आहे ते आपल्याला मायनस करून घ्यायचं आहे आणि 1 इंच जे आहे ते आपल्याला शिलाईसाठी त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. इथे बॉटमचं मेजरमेंट आपल्याला टाकायचं आहे. छोट्यांसाठी तुम्ही हे 6 इंच वगैरे टाकू शकता आणि मोठ्यांसाठी साधारण 7 ते 8 इंच तुम्ही इथं घेऊ शकता. बॉटमचं मेजरमेंट टाकल्यानंतर आपल्याला हे 2 जे पॉइंट्स आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपलं अस्तर जे आहे ते पूर्ण रेडी झालेलं आहे. हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता आपण साडी जी आहे ती कट करणार आहोत. साडी जी आहे ती देखील मी अशा प्रकारे डबल फोल्ड करून घेतलेली आहे. याच्यावर आता आपल्याला हे अस्तर जे आपण कट केलेलं होतं ते बरोबर ठेवायचं आहे. वरच्या बाजूने आपल्याला साधारण 7 ते 8 इंच कापड एक्स्ट्रा लागणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला साडीवर हे अस्तर ठेवून साडी जी आहे ती कट करून घ्यायची आहे. वरती सीट एरियाचा जो भाग आहे तिथे मी इथं सरळ अशाच प्रकारे कट करत आहे. ते आपण जोडून झाल्यानंतर साईडचं एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करणार आहोत. वरती 7 ते 8 इंच कापड आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे. वरच्या बाजूला मोठ्यांसाठी तुम्ही 10 ते 12 इंच एक्स्ट्रा कापड ठेवू शकता. छोट्यांसाठी 7 ते 8 इंच पुरेसं आहे. अशा पद्धतीने दोन्ही पायांकडचे भाग जे आहेत ते आपले कट करून झालेले आहेत. आता साडीचा भाग जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे ठेवायचा आहे. त्याच्यावर अस्तर जे आहे ते बॉटमच्या बाजूला बरोबर सरळ आपल्याला जुळवून घ्यायचं आहे. खाली अर्धा इंचावर आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर अस्तर जे आहे ते अशा प्रकारे उघडून त्याच्यावर इथं आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर अस्तर जे आहे ते आतल्या बाजूला फोल्ड करून आपल्याला सगळ्या बाजूने त्याला टीप मारून घ्यायची आहे. आता वरती जो आपण एक्स्ट्राचा भाग ठेवलेला होता तो आपल्याला हा सीट एरियाचा जो भाग आहे तिथपर्यंत त्याच्या छोट्या छोट्या चुन्या घ्यायच्या आहेत. फक्त वरती एवढा जो भाग आहे याच्यामध्येच आपल्याला त्या चुन्या घ्यायच्या आहेत आणि खाली अस्तर जे आहे ते सरळ आपल्याला जोडून घ्यायचं आहे. वरची बाजू सरळ अशा प्रकारे ठेवायची आहे आणि वरती सरळ टीप मारायची आहे. त्यानंतर जे आपण 8 इंच एक्स्ट्रा कापड ठेवलेलं होतं त्याच्या आपल्याला इथं छोट्या छोट्या चुन्या घ्यायच्या आहेत आणि साडीचं जे कापड आहे हे अस्तराला अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे. दोन्ही भाग आपल्याला सेम याच पद्धतीने रेडी करायचे आहेत. आता अशा प्रकारे मी हे शिवून घेतलेलं आहे.
वरती अशा प्रकारे मी इथे चुन्या घेतलेल्या आहेत. आता साईडचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. एक्स्ट्राचं कापड कट केल्यानंतर हा भाग जो आहे आपला तो अशा प्रकारे रेडी झाला आहे. आता आपण पदर कट करून घेणार आहोत. साडीचा सरळ भाग जो आहे तोच मी इथं वरती ठेवलेला आहे. साडीची जेवढी आपली उंची आहे तेवढा भाग मी इथं बरोबर फोल्ड करून घेतलेला आहे. वरच्या बाजूने आपल्याला उंचीची दुप्पट एवढं मेजरमेंट आपल्याला टाकायचं आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला 10 ते 12 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. मी इथं घडी करून घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल. अशा पद्धतीने मी वरच्या बाजूने उंचीच्या डबल कापड घेऊन फोल्ड केलेलं आहे आणि खालच्या बाजूने 10 ते 12 इंच एक्स्ट्रा घेऊन अशा पद्धतीने क्रॉस शेप दिलेला आहे. हे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला हा पदर जो आहे तो कट झालेला आहे. पदराला आपल्याला अशा प्रकारे प्लीट्स टाकून घ्यायच्या आहेत. वरचा काठ जो आहे तो सोडून द्यायचा आणि मधल्या भागामध्ये आपल्याला सगळ्या प्लीट्स घ्यायच्या आहेत आणि ह्या प्लीट्स ज्या आहेत त्या आपण अस्तराचा जो सीट आकार कट केलेला होता एवढ्या प्लीट्स आपल्याला ह्या रेडी करून घ्यायच्या आहेत. आता आपण शाही मस्तानीच्या ज्या पुढच्या प्लीट्स आहेत त्या रेडी करणार आहोत. आता साडीचा काठ जो आहे तो इथे तुम्ही बघू शकता बराच मोठा आहे. पण मला बऱ्याचशा कमेंट अशा येतात साडीचा काठ जर मोठा असेल तर मग कसं करायचं. तर त्यावेळेला तुम्ही हा काठ जो आहे तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा ठेवायचा आणि बाकीचा जो काठ आहे तो अशा पद्धतीने आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा. आतल्या साईडने फोल्ड करून त्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. फिनिशिंग जे आहे ते काठांचं व्यवस्थित आलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा काठ ठेवून तुम्ही फोल्ड केला तर ते दिसायला पण एकदम छान दिसतं. आता इथे माझा काठ जो आहे तो एकदम अर्धा अर्धा असा वेगळा आहे. पूर्ण काठ एक सलग नाहीये. त्याच्यामुळे मी हा अखंड काठ इथे ठेवणार आहे. आता सुरुवातीचं 6 ते 7 इंच कापड जे आहे ते आपल्याला सोडायचं आहे आणि मग आपल्याला पुढच्या भागाच्या सगळ्या अशा प्रकारे शाही मस्तानीच्या ज्या पुढच्या प्लीट्स आहेत त्या घ्यायच्या आहेत. छोट्यांसाठी तुम्ही इथं 4 इंचाच्या प्लेट्स घेऊ शकता आणि मोठ्यांसाठी तुम्ही इथं 5 इंचाच्या प्लेट घेऊ शकता. अशा पद्धतीने एक एक प्लेट वरती घेत त्या सेट करून घ्यायच्या आहेत. प्रत्येक प्लेट मधलं अंतर जे आहे ते आपलं अर्धा इंच असलं पाहिजे. सेम याच पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या प्लेट्स घ्यायच्या आहेत. पूर्ण उंची जेवढी आपली आहे त्या उंचीपर्यंत आपल्याला ह्या प्लेट्स ज्या आहेत ते घ्यायच्या आहेत. आता मी ह्या प्लेट्स ज्या आहेत त्या रेडी करून घेतलेल्या आहेत. आता साडीचा जो शिवलेला भाग आहे तो आपल्याला या प्लीट्सवर अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि उंचीला आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे पुढचं जे एक्स्ट्राचं कापड इथं आपण ठेवलेलं होतं तिथं साडीचा भाग जो आहे तो अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि आपला क्रॉच पॉइंट म्हणजे सीटचा जो आकार आहे तिथं अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. पूर्ण हे अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. वरची जी प्लीट आहे ती आपल्याला अशा प्रकारे वळवून घ्यायची आहे. हा भाग आपला पूर्ण रेडी झालेला आहे. आता आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. आता आपण पाठीमागचा जो काष्टा आहे तो तयार करणार आहोत. त्याच्यासाठी साडी जी आहे ती मी इथं अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेली आहे. काष्ट्याची जी उंची आहे ती आपली साडीची जी उंची त्याच्यामध्ये अधिक 6 ते 7 इंच आपल्याला ऍड करायचं आहे. एवढी आपली काष्ट्याची उंची जी आहे ती आली पाहिजे. आता रुंदीला उंचीच्या अर्ध हे कापड आपलं असलं पाहिजे. उंचीच्या अर्ध किंवा त्याच्यापेक्षा 1-2-3 इंच एक्स्ट्राच आपल्याला हे कापड जे आहे ते काष्ट्याच्या ज्या प्लीट्स आहेत ते टाकण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे. अशा प्रकारे आयताकृती आपल्याला हे कापड रेडी करून घ्यायचं आहे.
त्यानंतर आता खालच्या बाजूने इथं आपल्याला 4 ते 5 इंच घेऊन अशा पद्धतीने गोल शेप देऊन घ्यायचा आहे. आणि वरच्या बाजूला आता इथे सेम हा पायाकडचा जो भाग आहे आपला तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. माझा इथं पुढे एक्स्ट्रा कापड आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं पुढे घेऊन हा शेप जो आहे तो देत आहे. तुम्ही हा शेप डायरेक्टली ह्या लाईनीवर जरी दिला तरी पण चालणार आहे. अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. असा आपला हा काष्ट्याचा जो भाग आहे तो देखील रेडी झालेला आहे. आता आपले सगळे पार्ट्स रेडी झालेले आहेत. आता आपल्याला फक्त हे एकमेकांना जोडून घ्यायचं आहे. आता आपल्याला दोन्ही भाग अशा प्रकारे ठेवायचे आहेत. हा डाव्या बाजूचा जो भाग आहे तसंही तुम्ही कोणत्याही भागाला जोडलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याला दुसरा भाग त्याला जोडायचा आहे. पण आता ठेवल्यानंतर हे दोन भाग जे आहेत ते आपले अशा प्रकारे दिसत आहेत. त्यातला डाव्या बाजूचा जो भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यावर हा शाही मस्तानीच्या ज्या पुढच्या प्लीट्स आपण रेडी केलेल्या आहेत ह्या अशा प्रकारे ठेवायच्या आहेत आणि इथं सरळ टीप मारून ह्या जोडून घ्यायच्या आहेत. इथे मी हा जोडून घेतला आहे. त्यानंतर हा दुसरा पायाचा जो भाग आहे तो याच्यावर आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याचा फक्त जो वरचा सीट आकार आहे तेवढाच भाग आपल्याला इथं जोडायचा आहे. अशा पद्धतीने मी इथं जोडून घेतला आहे. साईडला देखील मी इथं एक टीप मारलेली आहे, म्हणजे आपल्याकडे ओव्हरलॉक मशीन नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही इथं टीप मारू शकता. आता आपल्याला ह्या पुढच्या प्लीट्स ज्या आहेत त्या सेट करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आता हा एका पायाचा जो मध्य आपण काढलेला आहे पुन्हा आपल्याला त्याचा मध्य काढायचा आहे. इथे बरोबर आपल्याला हा काठांचा जो एंड आहे तो आला पाहिजे आणि ह्या प्लीट्स ज्या आहेत त्या मध्य जोडापासून आपल्या थोड्याशा पुढे गेल्या पाहिजे. परफेक्टली अशा पद्धतीने ठेवून आपल्याला वरच्या बाजूने याच्यावर एक टीप मारून घ्यायची आहे. आता डाव्या पायाकडचा जो सीटचा आकार आहे तिथे आपल्याला हा पदर जो आहे तो जोडून घ्यायचा आहे. वरच्या बाजूने आपल्याला 1 इंच अंतर साधारण सोडून द्यायचं आहे आणि मग अशा पद्धतीने पदर जो आहे तो ठेवायचा आहे आणि इथे टीप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी हे दोन्ही भाग जे आहेत ते इथे जोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला पाठीमागचा जो काष्टा आपण रेडी केलेला होता तो जोडायचा आहे. त्यासाठी साडीचा जो सरळ भाग आहे तोच आपल्याला इथे वरती ठेवायचा आहे. काठ बघा इथं मी सरळ बाजू जी आहे तीच वरती ठेवलेली आहे. अशा पद्धतीने हे दोन्ही भाग आपल्याला असे ठेवायचे आहेत. याचा जो सीटचा आकार आहे तिथं आपल्याला सरळ जोडून घ्यायचा आहे. खालच्या बाजूने इथे आपल्याला अशा प्रकारे प्लीट्स घ्यायचं आहे. प्लीट्सचं जे तोंड आहे ते आपल्याला वरच्या बाजूला करायचं आहे. अशा पद्धतीने प्लीट्स घेत घेत पूर्ण हा भाग जो आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे. खाली 5 ते 6 इंच आपल्याला सरळ ठेवायचा आहे, तिथे कोणत्याही प्लीट्स घ्यायचे नाहीये. सेम याच पद्धतीने दोन्ही भाग जे आहेत ते आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत. पाठीमागचा काष्टा जो आहे तो मी अशा प्रकारे जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला हे सगळं जे आहे ते मध्ये घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे वरचा जो सीट एरियाचा आकार आहे तो इथं शिवून घ्यायचा आहे. फक्त एवढाच भाग आपल्याला इथं शिवून घ्यायचा आहे. आता आपल्याला हा भाग ओपन करायचा आहे.
साडीचा जेवढा पार्ट आहे तो सगळा आतमध्ये घ्यायचा आहे आणि फक्त दोन्ही पाय जे आहे त्या पायांकडचा जो भाग आहे तो आपल्याला इथं शिवून घ्यायचा आहे. पूर्ण भाग आपल्याला आतमध्ये साडीचा टाकायचा आहे. कोणताही भाग आपला स्टिचिंग मध्ये आला नाही पाहिजे. अशा पद्धतीने सेट करून आपल्याला इथं टीप मारून घ्यायची आहे. मी आता इथं ही टीप मारून घेतलेली आहे. कडेला देखील मी इथं एक टीप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला हे सगळं जे आहे ते सरळ करून घ्यायचं आहे. सरळ केल्यानंतर हे अशा प्रकारे आपल्याला दिसत आहे. आता आपण पाठीमागचा जो काष्टा आहे तो इथं शिवून घेणार आहोत. आता दोन्ही काठ आपल्याला एकमेकांवर अशा पद्धतीने ठेवायचे आहे. वरती आपण सीट एरियाचं जेवढं मेजरमेंट टाकलेलं होतं तेवढ्या भागापर्यंत आपल्याला इथं सरळ टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे आपला काष्टा ओपन केल्यानंतर तेवढा भाग जो आहे तो आपला इथं सेट होणार आहे. टीप मारल्यानंतर दोन्ही बाजूचे जे भाग आहेत त्याच्या आपल्याला अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत. दोन्ही काठांच्या प्लेट ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या घ्यायच्या आहेत. आणि वरच्या बाजूने आपल्याला इथं सरळ टीप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं मी इथं काष्टा जो आहे तो इथं शिवून घेतलेला आहे. साधारण 10 ते 12 इंचापर्यंत तुम्ही ही सरळ टीप जी आहे ती मारू शकता. त्यानंतर दोन्ही साईडच्या प्लेट्स घेऊन मी इथं काष्टा जो आहे तो वरती अशा प्रकारे शिवून घेतला आहे. आता आपल्याला फक्त वरती बेल्ट लावायचा आहे. मी इथं 1.5 इंचाचा बेल्ट वरती लावणार आहे. आता कंबर जी आहे ती आपल्याला मोजून घ्यायची आहे आणि त्याच्यापेक्षा 2 ते 3 इंच कापड आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता बेल्ट जो आहे तो मी इथं 1.5 इंचाचा रेडी करणार आहे. त्याच्यामुळे उंचीला मी इथं 4 इंचाचं कापड घेतलेलं आहे. कारण बेल्ट फोल्ड केल्यानंतर 1.5 आणि 1.5 म्हणजे 3 इंच आणि 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिन. त्याच्यामुळे मी उंचीला 4 इंच आणि आपल्या कंबरचं जेवढं मेजरमेंट आहे त्याच्यापेक्षा 2 इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. साडीच्या कापडाला देखील मी इथं अस्तर लावलेला आहे. बेल्ट जो आहे तो आपला थोडासा असा कडक राहील. साडीचं पूर्ण ओझं जे आहे ते बेल्टवर असतं, त्यामुळे बेल्ट जो आहे तो आपल्याला पूर्ण मजबूत हवा असतो. अशा पद्धतीने आपल्याला आतल्या बाजूला कापड ठेवायचं आहे आणि मग वरच्या बाजूने ते फोल्ड करून घ्यायचं आहे. असा आपल्याला हा पूर्ण बेल्ट जो आहे तो शिवून घ्यायचा आहे. इथं मी बेल्ट जो आहे तो पूर्णपणे शिवून घेतलेला आहे. फिनिशिंग जे आहे ते एकदम व्यवस्थित आलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला नॉट तयार करून नॉट टाकून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपली ही पूर्ण शाही मस्तानी रेडी झालेली आहे. या व्हिडिओच्या मदतीने तुम्ही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत कुणाच्याही मापाची शाही मस्तानी साडी शिवू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.